श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा आता बहुतेक सेवेकऱ्यांना पडलेला प्रश्न, स्वामी महाराज आपल्याला कसं दिसतात, कुठं भेटतात, कसं भेटतील. मी एक सांगतो की स्वामींचा अनुभव कसा येत राहतो आपल्याला सेवेकऱ्यांना. बघा आपण एखाद्या वेळेस जिथं यात्रेत जातो आणि यात्रेच्या एका मोठ्या भल्या मोठ्या लाईनी 4-4 तास थांबतो दर्शनासाठी, आणि तिथं नेमकं आपल्या आजूबाजूला एखाद्या ग्रुपशी आपण परिचय करून घेतो. का हो तुम्ही कुठले, तुम्ही नाशिकचे का, तुम्ही पुण्याचे का. त्यांचं नेमकं आपल्याच परिसरात कोणीतरी जवळचं नातं होतं, त्यातलं निघून जातं. असं कोण करतं बघा. हे महाराजांचाच दृष्टांत तर स्वामी महाराजच ओळख करून देतात. ज्यावेळेस आपण रस्त्याने जातो, एखाद्याच गाडी पंक्चर होते, ज्यावेळेस आपल्याला काही कुठं सोय मिळत नाही, एखादा हळूच मोटरसायकलवाला येतो. का हो तुम्ही एवढे यात्रेकरू एवढ्या आता सुनसान जागेवर कसं राहाल, किंवा तुम्ही एवढ्या रात्रीत इथं ढाबा वगैरे नाही, जेवणाची सोय कुठं होईल. तर चला 2 किलोमीटर आमचं एक घर आहे, तिथं आपण थांबू आणि थोडा विसावा करू, आणि तुम्हाला काय लागेल पिठलं पोळी काय आहे, आम्ही जेवणाची सोय करतो. हे कोण करतं? महाराज करतात. या लीला ओळखणं महत्वाचं आहे सेवेकऱ्याला. बघा एखादा आपला मुलगा असो किंवा भाऊ असो किंवा बहीण असो, एखाद्या परराष्ट्रात ॲडमिशनसाठी जातो, तर तो आपण विचार करतो त्याला रूम मिळेल का, त्याला पार्टनर मिळेल का. बघा स्वामींचं सेवा कशी काम करत असते. ज्यावेळेस ॲडमिशन होतो तो पहिल्या दिवशी जिथं बेंचवर जाऊन बसत नाही तेवढ्यात त्याच्या ओळखी होता, आणि तो म्हणतो अहो आम्ही तर पुण्यातले, अहो आम्ही तर नाशिकचेच. आणि त्यात मित्र होऊन जातात. मित्र झाल्यावर ते एका रूममध्ये, एका हॉस्टेलमध्ये एकत्र येऊन जातो. ही स्वामींच्याच लीला आहेत. महाराज फोटोतून तर काही उतरून आपल्याला दर्शन देणार नाहीत, पण अणुरेणूच्या रूपात नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतील. म्हणून महाराजांचं ब्रीद आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आधी तू बाहेर नाही, कष्ट कर. कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. म्हणून आपण बाहेर जिद्दीने पडणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.